भाई पिंकी, डॉक्टर सूरज कुमार को जल्दी लिया भाई। ओ पिंकी, ओ डॉक्टर साहब को क्या हुआ? इसने मारा। ओ क्यों मारा उसको? भाई साहब आपने तो कही डॉक्टर सूरज को मार के जल्दी लिया, मैं जल्दी मार के लाया हूँ जी। ओ साले मैंने कहा था जल्दी डॉक्टर सूरज कुमार को ले आ। ताऊ जी चल बसे। कौन सी बस्ते? अबे बस तो नहीं, चल बसे मतलब मर गए। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, सकस आणि दर्जेदार मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत बहुचर्चित बहुरंगी भूमिका या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम भूमिका या नाटकाचा लेखक क्षितिज पटवर्धन, या नाटकाचे दिग्दर्शक ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी सर, गुणी अभिनेत्री समिधा गुरु, मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील एक आदरणीय नाव सचिनजी खेडेकर, या नाटकातील कलाकार जाई खांडेकर, अतुल महाजन, जयश्री जगताप आणि सुयश झुंझुरके। तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे। नाटकाविषयी तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आहे, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम, त्यामुळे चला बघूया फोडणी नेमकी कोणाला लागते ते। नमस्कार 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 मंडळी। नमस्कार। आपलं गाव, आपली भावकी। बरं मंडळी, आज आपल्या सगळ्यांचं भोजनेवाडी ग्रामोत्सवात मनापासून स्वागत। आज बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकत्र जमण्याचा योग जुळून आलेला आहे, तर मी आपल्या सगळ्यांचं परंपरेनुसार वंदन करून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो। हा गा स्वतःला सांगितलं मी। बावळट आहेस? त्यांनी हात पुढे केले। अगं शेक हँड करण्यासाठी हात पुढे केला, फुगडी काय घालतेस त्यांच्या पुढे? मला सॉरी, माफ करा, व्हेरी सॉरी। अरे मी नॉर्मल शेक हँड करण्यासाठीच केलेला आहे। Sorry, नमस्कार नमस्कार। अरे या बसा बसा। अरे रिलॅक्स, तू आधी थांब मला माहिती मंडळी! पहिला 2 मिनिटं मला जरा द्या। पहिला इंटरव्ह्यू आहे तुझा, मला माहिती आहे, जरा एक्साइटमेंट कमी कर, कळलं? प्रेक्षक आहेत समोर। नमस्कार प्रेक्षकांना, नमस्कार कर प्रेक्षकांना, नमस्कार कर। पहिला इंटरव्ह्यू बस 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 एक मिनिट, मी फक्त स्वागत करून घेतो। तर मंडळी, आज आपल्या गावात भोजनेवाडीत, हो भोजनेवाडी, कोणीच ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं। हो कशाला, मला काहीच कळलं नाही। कळेल तुम्हाला। तर आपल्या या छोट्याशा गावात आज एक मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे, बरं, ज्यांच्या येण्यानं आपली भोजनेवाडी पावन झाली, असे सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, हास्य मोमबत्ती समीर चौगुले सर। नाही 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 नाही, म्हणू द्या मला। अहो. तुम्ही आहात, आम्हाला म्हणू द्या, हास्य मोमबत्ती समीर चौगुले सर। ऐका, हास्य मोमबत्ती म्हणून नाहीये माझं नाव, हास्य महारथी तुम्ही म्हणू शकता। खाऊ द्या ना, काय मोमबत्ती तर मोमबत्ती, कौतुकच करताय। मोमबत्ती कशी वाटते? 20 मिनिटात वितळते ती, कसं वाटतं ते? नाही, विजवून ठेवलेला तर टिकते। बरोबर आहे, पण मेणबत्ती कशी टिकवायची बाबा, यावर चर्चा करायला जमलोय का आपण? नाही की नाही? जाऊ पण दे। कशासाठी जमलेलो आहे की आमचा एक माफ करा। मुलाखतींचा कार्यक्रम घेतलेला आहे, जोडप्यांचा। पहिल्यांदाच ती सुद्धा स्टेजवर येते। नाही, माफ करा। कार्यक्रम नाही नाही माझा जरा ना प्रॉब्लेम होतो, नाही, ते शब्द चुकला माझा, ते काय तुमच्यात म्हणतात ते फंबल फंबल पडला। काय होतं, ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आहे ना एकट्यानेच केलं मी, सगळं म्हणजे सगळं। हे बघा, हे जे मांडवाचे सगळे बांबू आहेत ना, ते मी एकट्यानेच लावले। काय सांगताय? बरं, हे बघा, हे सगळे म्हणजे मांडवाच्या बांबूपासून लेंग्याच्या नाड्यापर्यंत सगळं मलाच करावं लागतं एकट्याने। हे सगळे हे बांधलंय वगैरे, हे सगळं तुम्ही बांधलंय असं? सगळं एकट्याने करावं लागतं मला, बापरे, मग तुम्ही त्यामुळे तो ताण आला मला।
मग हाताला माणसं घ्यायची ना दोन नाही ना कामाला. कुणी ऐकत नाही, फक्त येतो येतो म्हणतात पण झोपतीला कोण आई, नाही. इतका ताण म्हणजे झोप लागते का रात्रीची? नाही ना, आणि काय होतं कोणाला सांगू पण शकत नाही, सांगू शकत नाही, सहन होत नाही, असलं दुःख आहे. अहो मग तुमचा एवढा ताण आहे, तुमचा फंबल पडलाच पाहिजे. पडू द्या फंबल. तसं नाही, ते काय- ताण म्हटलं की कसं आपल्याला मेंदूला कळत नाही, त्यामुळे मग असं चहा खारी पाठवू का दोघांना? तुमचंच चाललंय अगं, कार्यक्रम आहे ना समोर. नाही ठीक आहे, यांचंच बघा ना तुम्ही कसलं टेन्शन घेता? यांना बांबू लावत नाहीत, लेंग्यात कधी नाडी घालत नाहीत. हे काय करतात? हे आपले मीरा रोड बॅक फोर्ट मीरा रोड करून असं कॉमेडी काहीतरी करतात. एक सेकंड, याच्यात पण ते फंबल पाडत असतात. ही हो की कुठली नाही? कॉमेडी आहे? मीरा रोडला येऊन ही कुठली केली कॉमेडी? प्लीज तुम्ही कधीतरी स्वतःचे एपिसोड बघा, असंच करता तुम्ही काहीतरी. ईशा जरा प्लीज, प्रेक्षक आहेत समोर, त्यांच्या समोर अति करू नकोस, जरा थांब जरा. नाही प्रेक्षक आहेत ना म्हणून म्हटलं. प्रेक्षकांचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. माझी भावकी आहे ती, सगळी माझी भावकी आहे. काय आहे, एकतर वर्षातनं काहीतरी एकदा आमचा कार्यक्रम होतो, त्यामुळे त्यांना आहे ना कार्यक्रमाच्या दर्जाविषयी काही घेणं देणं नसतं. काय होतं, हे फक्त सकाळच्या चहासाठी थांबलेले असतात. अय्या. चहा झाली की निघून जातात, त्यामुळे त्यांचं काय मनावर घेऊ नका. या, तुम्ही बसा या. आम्ही बसून घेतो. अरे देवा. जमिनीवर बसायचं का मी? ऐ की नाही त्या ठिकाणी इथं बस, इथं बस, हा बस बस बस. हे ठीक आहे, हो हो ठीक आहे, बस मी इथे बसू. शांत नीट बस. आणि वा, वा, वा. अरे हा, त्यांना थोडं कळायला वेळ लागतो. नाही नाही, असं तर मंडळी, सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि हास्य महारथी समीर चौगुले सरांचं जोरदार स्वागत. इकडे ये ना ग, तू समीर चौगुले आहेस का तू? नाही की नाही, माझं नाव घेतल्यावर तू नाही यायचं ईशा. बायको आहे मी तुमची. अगं असं काय बायको असले करता? तरी नाव माझं आहे ना, प्लीज असं करू नकोस ईशा. तुम्ही तिथे कुठे बघून नाही तीच बोलताय? नाही अगं. तर मंडळी, आज आपण समीर चौगुले सरांशी खास गप्पा मारणार आहोत. पण एक आनंदाची गोष्ट आहे, विशेष म्हणजे आज त्यांची पत्नी स्वतः इथे त्यांच्याबरोबर आलेले आहेत. तर आपण त्यांचंही जोरदार आणि स्वागत करूया. ईशा वडखळ नाका यांचं. त्या ना, वडखळ नाका? वडा नकोरे चौगुले यांचं. काय बोलताय, असं कसं नाव असेल? वडा मला पावरे. वडनेरकर सोपं आहे. ईशा वडनेरकर चौगुले. आता वडनेरकर चौगुले लावते, मध्ये काही काळ ती डे एवढंच लावायची, पण पुढे काही झालं नाही नंतर. वडनेरकर चौगुलेच चालेल आता मला. ते खूप मोठं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, ईशा WC म्हणा. WC अर्थ कळतोय का तुला WCचा? वडनेरकर चौगुले. ईशाताई वडनेरकर चौगुले यांचं जोरदार आणि स्वागत. वा वा. तर मंडळी, मी या दोन्ही पाहुण्यांचं कागदात फुलं गुंडाळून देऊन स्वागत करतो. पुष्पगुच्छ म्हणा ना, एवढं कशाला कागदात फुलं गुंडाळून देऊन? हंबल पडतो ना मला, त्यामुळे भीती वाटते मला. बेटा शिवाली, शिवाली बेटा, ये 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 बेटा ये. वा वा. ये बेटा ये ये ये. अशी का देते? हं? अशी का? कळेल तुम्हाला, कळेल. बरोबर. बेटा पाया पड आई बाबांच्या. शाबास. आई बाबा आहे ना? नाही हो, कोण आहेस ग? आहोत आपण एका आई बाबा मुलाचे. कसे? एवढं काय सगळ्या गोष्टींवर ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही. आहोत आपण एका मुलाचे आई बाबा. म्हटलं तर पण म्हटलं. आपण आपल्या मुलाचे आई बाबा आहोत ना, हे सार्वजनिक आई बाबा नाही होत का? जगत माता पिता आहोत का आपण? आशीर्वाद एवढं नको. आशीर्वाद द्या ना. हो हो अगं, बेटा, हो 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 बाळा. बरोबर, ठीक आहे. बापरे, बाबा तुमच्या माझ्या कुठे ये इकडे ये. फारच गोड आहे मुलगी. हो ना, हो गोड आहे ना. हो. शिवाली नाव तिचं, शिवाली. माझी मुलगी आहे. अच्छा. ही तुमची मुलगी आहे? ही खरंच तुमची मुलगी आहे? हो, माझी मुलगी आहे. अरे बापरे, वाटत नाही का? आणि तिचे डोळे पूर्ण उघडतात तुमचे असे. होय हो, बापरे. उघडलं. येस जाणवलं. नाही नाही, मी गंमत केली. वातावरण कसं हस्तगत ठेवायचं ना, त्यामुळे भावकी मजा येते ना. या भावकीचं लक्षच नाही आपल्याकडे बघा. नाही पण माझा आहे, मला माहिती आहे ना माझ्यासमोर कोण बसलंय. प्लीज आता कार्यक्रमाला हो सुरुवात हो, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर समीर सर, नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतं. कशी वाटली? हा काय प्रश्न आहे? कशी वाटली म्हणजे? नाही कसं वाटलं का?
अच्छा इथे येऊन कसं वाटलं कसं वाटलं? अच्छा, इथे येऊन नाही, कसं छान वाटलं इथे येऊन छान वाटलं म्हणजे ॲक्च्युली मी देशोदेशी फिरत असतो आणि परदेशात सुद्धा माझे कार्यक्रम होत असतात नुकताच मी UK ला जाऊन आलो आणि युरोपला सुद्धा माझा दौरा होता. सतत माझं माझं मी करू नका. मग तुमच्या पोस्ट खाली कॉमेंट येतात 2000 मतांनी समीर चौगुले पुढे. हॅशटॅग माझीच लाल संघटना. नका करू असं. माझ्याबद्दल हे कधीही आलेलं नाहीये. माझ्याबद्दल प्रश्न विचारतात म्हणून मी प्रश्नात उत्तर देतोय, बाकी काही नाहीये. गप्प बस. हा मी तेच सांगत होतो तुम्हाला, नको करूस ईशा, नको करूस. ना हे व्हायला लागलंय. हा तर मला एवढं सांगायचं होतं, नको ईशा करू. मला हे तुम्हाला सांगायचं होतं की मी देशोदेशी फिरत असतो. अनेक वेळेला अनेक प्रेक्षकांमध्ये मी जातो, त्यांची भेट घेतो. पण अगदी खरं सांगू, आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज मी कोकणात आलेलो आहे आणि माझ्या हृदयात कोकणासाठी एक स्पेशल जागा आहे. मी स्वतः कोकणातला आहे. काय? मी स्वतः कोकणातला. येस. अरे वा वा वा, म्हणजे तुम्ही कोकणातले, मी कोकणातला. Yes. दो भाई दोनो तबाही, कोकण कोकण व्याही व्याही. एक मिनिट थांबा. व्याही व्याही काय? व्याही व्याही काय? नाही नाही, माफ करा. याहू याहू म्हणायचं होतं मला. याहू याहू. याहू याहूचा फंबल व्याही व्याही कसा पडतो मला हेच कळत नाही. ते मला सगळ्यात ताण येतो. मला लक्षात येत नाही काय होतं तुम्ही मला. नका एवढं प्रेशर घेऊ. हे फंबल खूप छोटी गोष्ट आहे. यांचं एका वाक्यात 4-4 पडतात. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही पडू द्या. मला हवेत फंबल पाडा. अजून फंबलवर फंबल. द्या मला फंबल. द्या मला फंबल. काय जांभळाच्या झाडाखाली बसले द्या 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 म्हणायला? काय बोलतीयस तू? घाबरताय. कार्यक्रम ऐका ना जरा प्लीज. आपल्या मुलाखतींचा कार्यक्रम आहे, जरा पुढे जाऊ दे प्लीज. हो, मी लगेच सुरुवात करतो. तर समीरजी, आज तुम्ही जोडप्यानं आपल्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलात. हो येस. मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो जो तुम्हाला आजपर्यंत कोणी विचारला नसेल. माहिती आहे तुला? माहिती आहे? थांब ना, एक्सप्रेशन नको. हा येस, म्हणजे जोडपं स्पेशल प्रश्न आहे. हो प्लीज प्लीज विचारा ना तुम्ही. मला सांगा, तुमचं लग्न कधी झालं? अरे बाप. मला विचारलंय. समीरजी म्हणजे मी आहे. 1997 साली आमचा विवाह झाला. फार नेत्रदीपकाचा सोहळा होता त्या दिवशी, मला आठवतंय. खूप मजा आली होती. कठीण शब्द वापरला म्हणजे चांगलं झालं असणार. नाही, of course. नाही, लग्न हा सोहळाच असतो सुंदर. हो असतो आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा. अगदी अगदी. आणि त्याच लग्नाचं फळ म्हणून तुम्हाला आज एक मुलगा आहे. बापरे. अय्या, यांनी चोरात तुम्ही सगळी माहिती काढली. यांनी आपल्याला मुलगा आहे माहिती आहे यांना. पण खरं तर लग्नानंतर 3 वर्षांनी झाला मुलगा. हो, यांचं म्हणणं होतं मला मूल नको, आता माझ्या कमिटमेंट्स आहेत, माझं काम आहे. भांडणं हो, नुसती भांडणं. पण मग काय 3 वर्षांनी फारसं काही झालं नाही करिअरचं. मग घेतला चान्स. आणि मग चतुर्थीच होती ना हो. एकादशी कुठे, चतुर्थीच होती. मी काही बोललोच नाही पण. चतुर्थीच होती. म्हणून आम्ही त्याचं नाव महाविघ्नहर्ता असं ठेवलं. काय महाविघ्नहर्ता. बापरे, नाही, हा शब्द मला बोलताच येणार नाही. माझी हिंमतच नाही. हा शब्द जर मी बोलायला गेलो ना तर माझी जीभ माझ्या शरीराला लात मारून निघून जाईल. काय परत बोला. लात मारून निघून जाईल. बस ईशा बस. नाही, आमचं काय झालं माहितीये, आमच्या मुलाचं पण तसंच झालं. काय? म्हणजे कुणालाच नाव म्हणता यायचं नाही, त्याला स्वतःलाच त्याचं नाव घेता यायचं नाही. 7 वर्ष शाळेत जायला तयार नाही पोरगा. हे नाव घेऊन मी शाळेत जाणार नाही म्हणाला. आणि मग त्याचं त्यांनीच कुणाल नाव ठेवून घेतलं आणि मग शाळेत जायला लागला. कुणाल नाव ठेवलं. हे बरं केलं. म्हणजे कसं, कुणाला पण बोलता येईल. ती बघा, भावकी पण मजा करते बघा. तुम्हाला आमचा दर्जा कळला. तेवढं फक्त मेंटेन करूया, बाकी चालू दे. या ग, एवढं नाही. मी कृपया मला आता पटकन एक प्रश्न सुचला की सध्या काय वय असेल? 53 वय आहे. म्हणजे कुणालचं वय कशाला? मुलगा आपला. अरे मला माहिती आहे, मला नको सांगूस ग. मला माहिती आहे कुणाल मुलगा आहे, पण त्याचं वय काय तुम्ही विचारताय? काय नाही, 26 असेल वय त्याचं. 26च आहे. 26? हो. म्हणजे उपवर झाला मुलगा. शिवा.
कुठली स्टाईल आहे तिथे कळेल तुम्हाला कळेल. छान छान करते अगं नाही, हिने का करावं मुद्दा का मला कळलंच नाहीये. त्या ना छान करते अगं तुला कळतंय का वेगळंच चाललंय काहीतरी कार्यक्रमा मुलाखतीच तुम्ही काय फोन केलात की चौगले या तुमचा मुलाखतींचा कार्यक्रम आहे तो होत नाही बाकी सगळं होतंय. पण मुलाखत नाहीच आहे, मग बैठक आहे ही. कुठली बैठक कळेल तुम्हाला. काय कळेल हे काय बोलताय मला प्लीज तुम्ही विचारणार आहात का मुलाखतीचा कार्यक्रम साहेब तुम्ही बसा काय बसा होतंय ना, तुम्ही. काय? आता मी तुम्हाला दोघांना प्रश्न विचारतो बस. हा, असं सांगा ना. चिडचिड करू नका हो होय तू नको ना सर. वा, वा. तर मला सांगा आज जवळपास तुमच्या लग्नाला 29 वर्ष झाली बरोबर आहे. काय त्याच्यात घाबरणार आहे का काय थांब ना. हो 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 हे कशाला रिलॅक्स हो ना तू ना हे मुळात ना सगळं कळतंय प्रेक्षक बघतायत ते जरा रिलॅक्स हो हा प्लीज. हा, होय. 29 वर्ष तुमचं झालं की मला असं फक्त खुणवत जा. नाही यांना माझ्याशीच बोलायचं असतं हा. आज जवळपास 29 वर्ष तुमच्या लग्नाला झाली. हो, अगदीच. एवढ्या वर्षांचा तुमचा प्रवास हो. तुम्ही एकमेकांना सांभाळलं. होय. तर या तुमच्या प्रवासातला तुमचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कुठला दोघांनी सांगा. ऍक्च्युली आनंदाचे क्षण खरं तर वेगळे वेगळे असणार मी ओळखू. हा तुम्हाला मुलगा झाला तो क्षण हा म्हणजे असू शकतो तो क्षण बरोबर. होय, असू शकतो. ताई त्या प्रसंगाबद्दल सांगा. कारण हे- दुःख काय झालं त्याच्याबद्दल आनंदाश्रू येतो इतके लगेच कसे येतात का आनंद सुरू नाही बायकांचं वेगळंच असतं नाही. मुलाचा जन्म म्हणजे तुम्हाला बरोबर ताई. तर मुलाचा जन्म कुठे झाला कधी झाला असं सगळं एक एक करून सांगा. बापरे एक मिनिट हे तर मी कधीच ते दिवस विसरू शकत नाही म्हणजे 2000 साल होतं एक मिनिट हा बरोबर म्हणजे 1997 नंतर 3 वर्ष 2000 2000 साल होतं आणि 27 मार्चला खरं त्याचा जन्म झाला 27 मार्च हो 27/3 हा. आणि खरं तर मी 26ला रात्री ऍडमिट झाले होते हॉस्पिटलला रात्रभर त्या कळा बापरे आणि 7:40ला सकाळी याचा जन्म झाला सकाळी 7:40 सकाळी म्हणजे AM ना. हो आणि तेव्हा विरारला राहायचो ना आपण त्याच्यामुळे तिथे ते हॉस्पिटल होतं काय हो हा दंडवते हॉस्पिटल होतं एक. तिकडे जन्म झाला विरार हा म्हणजे जन्मस्थळ विरार. विरार छान गुटगुटीत 3 किलोचा हो नाही 3 किलोचा होता त्याची काय आवश्यकता नाही. पत्रिकेपुरतं एवढं पुरेसं आहे. काय एक मिनिट, कुठली पत्रिका ही. काय चाललंय तुमचं मगातपासून हो 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 हे बघा 32 गुण आले. 32 गुण. एक मिनिट काय चाललंय तुमचं मला जरा कळेल का कुठली पत्रिका बघताय तुम्ही माझ्या मुलाची माहिती घेऊन पत्रिका तुम्ही तयार करताय का कशासाठी कळेल तुम्हाला. अरे काय मुलाखतींचा कार्यक्रम आहे ना तो विचारणार का तुम्ही प्रश्न विचारणार. आल्यापासून एकही प्रश्न विचारलेला नाहीये नाही. जो काही प्रश्न येतो तो त्या मुलावर जातो असं नका ना करू हा? विचारतो. चिडचिड नाहीच ना मी चिडचिड करतोय का मला सांगा नाही तुम्ही अजिबात मुलाखतींचा प्रश्न विचारा संपला विषय काय होतंय सारखं विषयांतर होतंय. भावकीला एवढं पण गृहीत धरून चालत नाही. नाही बरोबर भावकी आहे जर चिडली ना तर चहावर लात मारून जाईल आणि मंडप सगळा कोसळून जाईल. म्हणून बरोबर आहे पण तुम्ही ते विषयांतर करता हे लक्षात घ्या मुळात. मी करतो बरोबर. हा, बेटा पटकन सुईत धागा होऊन दाखव. कशाला सुईत धागा कशाला आणि उभा नंतर तुम्ही म्हणायला नको काहीतरी लपून ठेवलं काय सांगितलं नाही असं नको. हो पण मी काय सांगेन मी का बोलेन असं आधी दाखवायचं तर दाखव द्या ना नाही, पण मी नाही ना म्हणणार तो मुद्दाच नाहीये ना असा अगो बेटा हे बघा सुईत धागा अय्यो किती पटकन बापरे आणि एवढंच नाही तिला नाचता पण येतं. छान गाता पण येत असेल मग वाटतंय येतं पण असं तिला वाटतं आपण रिस्क नाही घ्यायची. अगं डायरेक्ट आपल्या मुलाचं स्थळ बघणं चाललंय मुलाच्या बघण्याचा का तुला कळत कसं नाहीये कळत इकडे ये कळत कसं नाहीये तुला विंडो कायस का तू आपला मुलगा आहे ना त्याच्या बघण्याचा कार्यक्रम चाललाय त्यांनी मगाशी जी माहिती घेतली ना त्याच्यावरून पत्रिका तयार करतायत ते तुझ्या 15 मिनिटात लग्न आटपतील ते मुलगा इकडे आला तर आपला कळतंय का तुला मला कळलंच नाही जा त्यांना सांग मला हे कळत तिथे थांबा. प्लास्टिक नको प्लास्टिक अजिबात नको. बेटा चालून दाखव. अरे हे का दाखवताय तुम्ही मला पण हे कळत नाहीये बघा तुम्ही चालू दाखव बेटा बघा आय गं. डौल बघा चाल बघा कशी सरळ आहे. हा आता मी चालून दाखवतो. तुम्ही कशाला दाखवताय आता नाही म्हणजे तुम्हाला तुलना करता येईल ना. तुलना करता येईल तुम्हाला कारण मला चालताच येत नाही. अरे नका ना सांगू हे सगळं तू सांग ना बाई अरे घेतेस कशाला तू अगं खातेस कशाला तू अगं सांग ना त्यांना जमणार नाही सांग त्यांना सांग ऐका बोलते मी हा, थांबा. सांग मला वाटतंय ना तसं आयुष्य छान झाले तो मुद्द्याचं बोल ना त्यांना बसून खा ना होय, तुम्ही. मस्त आहे हिने केलंय. छानच झालेत अगदी हा, बसून. पण ना तुम्हाला मुळात वाटतंय तसं काही नाहीये कुणाची गर्लफ्रेंड आहे
त्यामुळे त्याचं लग्न ठरवलंय. Yes, ठरलंय. मग हे काय तुम्हाला वाटतंय ना तसं काय होऊ शकत नाही. सॉरी हा. काय म्हणाल तुम्ही? नाही त्या बरोबर म्हणाल्या. कुणालने नाही. स्वतःच्या तिथे जाऊन बोला. इथे काय बोलले? कुणालने लग्न ठरवलेलं आहे स्वतःचं. गर्लफ्रेंड आहे त्याची. एवढं मुलाचं लग्न जर ठरलेलं होतं तर इथे कशाला आलात? इथे कशाला बैठकीला कशाला आलात? बैठक नाही ना, हा मुलाखतींचा कार्यक्रम. बैठक आहे. मुलाखतीला कोणी भावकीला घेऊन बसता? पण ती भावकी आमची नव्हती ना. हा मुला सगळ्या भावकी समोर माझा भोजनेचा अपमान झाला. पण ती भावकी तशी काही बोलत नाही. लिव्ह इट ना. भावकीचा अशाच गोष्टींकडे लक्ष असतं म्हणून तिला भावकी म्हणतात. आज भावकीला कळलंय, उद्या गावाला कळेल, परवा पंचक्रोशीत बातमी पसरेल की भोजनेच्या मुलीचं लग्न ठरलेलं लग्न मोडलं. ऐका ठरलं नाहीये लग्न. ठरलं होतं लग्न. ठरलं होतं. आता कोण करेल माझ्या मुलीशी लग्न? या भोजनेनं काय नाही सहन केलंय. लहानपणापासून सतत अवहेलना. प्रत्येक जण विचारायचा की भोजनेची पोरगी एवढी सुंदर कशी? आम्ही गरीब सुंदर मुली जन्माला घालू शकत नाही. आम्हाला सुंदर मुली होऊ शकत नाहीत. होऊ शकत उद्या नाहीच आहे तू काही. कसं होणार माझ्या मुलीचं? काय वाटत असेल तिच्या जीवाला? नाही बेटा, मला आता जगायची इच्छा नाही. माझी इच्छा मेली. मी इथल्याच कुठल्या तरी बांबूला लटकून मरण्याची माझी व्यवस्था करतो आणि तुला विहिरीत ढकलून देतो. काय नाही. एक मिनिट, विहिरीत नाही ढकलायचं. नाही, पण उपयोग काय आहे? तिला चांगलं पोहता येतं. मग कशाला ऑप्शन देत आहे? मी रेल्वे रुळावर जाऊन झोपलो असतो. नाही प्लीज हे करू नका. नाही, पण आमच्या गावात रेल्वे स्टेशनच नाही आहे. ऑप्शन का देता? हे शक्यच नाही तर ऑप्शन देऊ नका ना यार. चल यार, खूप टाइमपास चाललाय. तर काय होणार? नाही, तुम्ही लांब राहा. तुम्ही सेलिब्रिटी माणसं. आमच्या गरिबाची सावली सुद्धा तुमच्यावर पडायला नको, वारा सुद्धा लागायला नको. सेलिब्रिटी असतील मी नाही आहे, खरंच सांगते. हे बघा मी चांगली आहे. हे बघा खरंच मी मला कळतंय तुमचं आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला खरंच कळतंय हिच्या बरोबर काही वाईट होऊ देणार नाही मी. हा कुणाल माझ्या शब्दाबाहेर नाही येईल. हे लग्न ठरलं. ईशा बिंडो इकडे ये. बिंडो काय? लग्न काय ठरलं? प्रेशर मध्ये काय येते? आपला मुलगा कुठे आहे? ते कुठे आहे? बिचारी घ्या, त्यांची लायकी आहे का आपल्या बरोबर नातं जोडायची? गप्पा बस. बाबा इकडे म्हणजे कोणाची लायकी नाही? ईशा लायकी कोणाची नाही? बोट काय धरती? ये ना. लायकी तुझी नाही. कळलं? इथे येण्याची लायकी नाही तुझी. बरोबर. हे बघ. मी तुला बोलवणारच नव्हतो. म्हणजे मी खांडेकरांना बोलवणार होतो, पण मला नंतर कळलं की त्यांचा मुलगा लहान आहे, तुझा मुलगा मोठा आहे. इकडे होय. रिलॅक्स. चिडू नका. श्वास घ्या. बरं, जर माझ्या ह्या गावाच्या आजूबाजूला जरी दिसलास ना तर मी आहे, तू आहे आणि माझी भावकी आहे. कळलं? ओके. हा निक. ओके. पण ऐक, काय? अरे ऐक, हे काय आता? कान उघडे ठेवून ऐक. उघडे तू नव्हते. पुढच्या आठवड्यात मी प्रसाद ओक साहेबांना बोलवणार आहे. त्यांना 2 मुलं आहेत. एकावर तरी रुमाल टाकेनच मी. फॉरेनवाला तू त्यांना रोज भेटतोस. होय रोज. तूनही त्यांना सांगितलंस की मुलाखतीची बैठक होते तर तंगड मोडून हातात दे. अरे नाही निघ. रोज नाही. निघ. वाजव ना तू. निघ. वा मुलाखत कम बैठकीचा कार्यक्रम विशेष रंगला. ईशाप्रमाणे आम्हालाही फार मज्जा येत होती. मस्त बघायला भावकीला हा कार्यक्रम किती आवडलाय प्रसाददा? मस्त होतं. बाप मुलीचं नातं आणि तो जो प्लॅन आखला होता तो पण फार इंटरेस्टिंग होता. आणि तुमच्या दोघांच्या जसजसं तुम्हाला कळायला लागलं तसतशा ज्या रिॲक्शन्स होत्या त्या आउटस्टँडिंग होत्या. सम्या, ईशा वंडरफुल. फारच मजा आली. शिवाय तो मधला जो वेडेपणा केलास तू मागे जाऊन वगैरे तो पण विलक्षण होता. उत्तम परफॉर्मन्स, उत्तम रंजक. माझ्या मुलांच्या बाबतीत बोलायला झालं तर जसं माझ्या बायकोसमोर काही चालत नाही तसं त्यांचंही त्यांच्या आईसमोर काही चालत नाही. त्यामुळे
जे काही बोलायचं असेल ते आईशी बोला बाकी फॅन्टॅस्टिक, मजा आली. लवली. सचिन खेडेकरजी खूप दिवसांनी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांना देखील विचारूया की त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. अरे मस्त वाटला, खूपच छान. मी हे खूप वेळा, मला असं सारखं वाटतं, एक तर मला इथे आल्यानंतर असं वाटतं की हे रोज माझ्याकडे येतात लोक, तर नाही पण खूपच भारी. ही आयडिया पण छान होती आणि तो ओमकार मला प्रत्येक वेळेला कन्व्हिन्स करतोच, त्यामुळे तो व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं की शिवालीने ते एकदाच केलं, ते पुन्हा पुन्हा करायला हवं. नो, ईशा फॅन्टॅस्टिक. समीरला मी ओळखून आहे, त्यामुळे मला आता पण समीर खरंच प्रत्येक वेळेला त्याच झोनमधल्या पुन्हा पुन्हा वेगळ्या रिॲक्शन्स तुला सापडतात, तुला लिखाणातही ते सापडतं, याचं खरंच मनापासून कौतुक आहे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सचिनजी, थँक्यू टीम. थँक्यू.